तुझे आजोबा म्हणजे माझे यजमान एक नावाजलेले कीर्तनकार होते। पंचक्रोशीतल्या अनेक गावांमधून त्यांना कीर्तनासाठी आमंत्रण यायची। ते फिरतीवर असायचे। तेव्हा तुझे वडील लहान होते। एक दिवस दिवे लागून झाल्यावर तुझे आजोबा घरी आले। जवळच्याच गावी कीर्तन करून ते परत आले होते। अगं बाई, काय झालं तुम्हाला? असं काय करताय? काय झालं? मला सांगा ना काय झालं? विषारी नाग चावलाय। बोलव ना पाठव। थांबा, मी कोणाला तरी बोलवते। थांबा। काय झालं तुम्हाला? बोला ना काय झालं तुम्हाला? असं काय करताय? बोला ना, बोला ना, असं काय करताय? त्या काळात विधवांचं जगणं भयानक होतं। शिवाय माझ्या पदरात एक लहान मुलगा। तुझे आजोबा गेले हे फक्त मलाच माहिती होतं। अशात एक वेळा विचार माझ्या मनात आला। परत आले नाहीत म्हणून सगळेजण रात्रभर चिंतेत होते। 2 दिवस सगळीकडे शोधाशोध झाली, पण ते सापडणारच नाही। मग ते बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात केली गेली। घरातल्यांच्या नजरेत मी सौभाग्यवतीच होते, पण नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होतं। गावाजवळच्या नदी किनाऱ्याला एक प्रेत लागले। नदीतल्या माशांनी त्याचा चेहरा कुरतडून टाकल्यानं तो चेहरा ओळखू येणा पलीकडे गेला होता। मात्र त्या प्रेतावरचे कपडे अगदी तुझ्या आजोबांच्या कपड्यासारखेच होते। तो माणूस म्हणजे तुझे आजोबाच असाच सगळ्यांचा समज झाला। जगणं काही सुटलं नाही। मी काय सांगणार होते? बसले मुकाट। त्या अनोळखी माणसाला तुझे आजोबा म्हणून अग्नी दिला गेला। म्हणजे आजोबा इतकी वर्ष या संदुकीत? होय, उघडती संदूक।